दादांचा अतिशय कौतुक करावं असं वाटतं, कारण त्यांनी या ठिकाणी सुशिक्षित आणि होतकरू असे डॉक्टर सुहास कांबळे यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। यापूर्वी आम्हाला डॉक्टरांचं खूप असं सहकार्य लागलेलं आहे। कोणत्याही गोरगरिबांची रुग्णांची बिलं कमी करण्यासाठी म्हणा किंवा रुग्णसेवा असेल म्हणा किंवा सेवाभावी दुसरी इतर कामांसाठीही त्यांच्याकडून मदत लाभलेली आहे। त्याचप्रमाणे दादांनी इतरही 3 उमेदवार डॉक्टरांबरोबर मडगिरी साहेब असतील किंवा नम्रताताई लोंढे असतील, त्याचप्रमाणे नीलमताई लांडगे असतील, हेही होतकरू आणि हुशार सुशिक्षित उमेदवार या ठिकाणी आहेत आणि यानंतरही प्रभागामध्ये दादांच्या माध्यमातून अनेक कामं होतील अशी अपेक्षा आहे। नाव काय तुमचं? माझं नाव हरिदास शिवराम जठार। पॅनल कमळ चिन्ह साहेब, आता इतिहास बदलायचा आहे आणि उच्च शिक्षकांना तुम्ही मतदान करायचे। आगे बढ़ो। येऊन येणार कोण? येऊन येणार कोण? जय श्रीराम। डॉक्टर सुहास कांबळे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नीलम ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। येऊन येणार कोण? बीजेपी शिवाय आहेच कोण? जय श्रीराम। सुहास कांबळे डॉक्टर साहेब हे आपल्या इलेक्शनसाठी उभे आहे। तसेच सर्व पॅनलला, आपल्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व पॅनलला सर्वांनी चांगल्या प्रकारे मतदान करावं। नाव काय? सोन्या बापू सर्जी। प्रभागामध्ये जे पॅनल दिले ते कशा प्रकारचं आहे, काय सांगाल तुम्ही? अतिशय चांगल्या प्रकारचं आहे। अ ब कड असे 4 पॅनल आहेत आणि सर तर सरांना सगळेच ओळखतात। इथं अतिशय उच्च असे त्यांचे विचार पण आहेत आणि उच्च शिक्षित असे आहेत ते, आणि अशाच लोकांची आपल्याला गरज आहे सध्या। माझी सगळ्यांना विनंती आहे की कृपया यांना वोट करावे सगळ्यांनी। 4ही पॅनलचे 4ही लोकांना निवडून द्या, वोट द्या 4ही लोकांना, अशी नम्र विनंती सर। नाव काय तुमचं? पूजा दुर्गज। समर्थ ओम यज्ञेन यज्ञमयं देवास्तानि धर्माणि तन्मान्यासनं हे रासं महिमान्ति देवाः। ओम राय तस्य सायिने नो वैष्णो ददातु। वीराय वैष्णवाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं भारतेशं राज्यं वासवेति एकदन्ताय विघ्नहे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। इति मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि। नमस्कारं करोमि। दुरितांचेति मिर्जाओ तुझे वांछितो ते लावो प्राण। निरंजनं समभासं रविपुत्रं यमाग्रजं देवतो नमः। सतपूजा पिता दशोच्चारे पूजनं तच्च नमस्कारं करोमि। ओम श्री भगवान महारुद्र आणि ह्या पिंपरी चिंचवड मधील असे फेमस व्यक्ती की सर्वांना माहीत आहे, साईनाथ हॉस्पिटलचे माननीय आदरणीय डॉक्टर सुहासजी कांबळे यांना योगायोगाने
आपल्या इथल्या प्रभागातील समाजाची सेवा करण्याची त्यांना संधी मिळालेली आहे आणि BJPकडनं त्यांना उमेदवारी मिळालेली हे सर्वात मोठं. त्याचप्रमाणे या ठिकाणी नीलमताई लांडगे याही वेल एज्युकेटेड आहे. करायचं आहे की आता या ठिकाणी तुम्हाला बदल घडवायचे आहे. अशा सुशिक्षित लोकांना निवडून देऊन त्यांना कार्य करण्याची सेवा करायची आहे. आता ते आढळी भरपूर सेवा केल्या तर समाजाची सेवा करण्यासाठी ते इथे उतरलेले आहेत. सर्वांना विनंती करतोय की या ठिकाणी कमळ या चिन्हावरती शिक्का मारून भरघोस मताने निवडून द्यायचे आहे. आणि यांना म्हणजेच या ठिकाणी माननीय मडगिरी साहेब, नम्रताताई लोंढे मला पाठ आहे, त्याचप्रमाणे नीलमताई लांडगे आणि माननीय सुहाजी डॉक्टर कांबळे ह्या 4 जणांना या BJPकडनं तिकीट मिळालेलं आहे. तर मला पूर्णपणे विश्वास आहे ह्या देवाच्या ठिकाणी आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही निवडून देणार. बजरंग बली की दुसरं सांगायचं, डॉक्टर सुहास कांबळे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नीलमताई लांडगे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. येऊन येणार कोण? थँक्यू. परत उच्च शिक्षित लोक येत नव्हते, ही आपल्या लोकांची खंत होती. पण आज या प्रभागामध्ये आपले 4 उमेदवार हे उच्च शिक्षित आहेत. डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत आणि 2 ग्रॅज्युएट आहेत. दादांनी आपल्या प्रभागाला चांगले उमेदवार दिलेले, शिक्षित उमेदवार दिलेले, जे आपल्या लोकांची खंत होती की राजकारणामध्ये शिक्षित लोक येत नाहीत, ती उणीव आज महेश दादांनी भरून काढलेली आहे. तरी आपण सर्वांनी मिळून या 4 उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावा. आमचे मित्र सुहास कांबळे सर उपस्थित राहिले. मंडळाच्या वतीनं, आमच्या इंद्रायणनगर संघटनेच्या वतीनं, आमच्या मंडळ सदस्यांच्या वतीनं मी त्यांचं सत्कार करतो, आभार मानतो की यांना आम्ही आमच्या परीनं एवढी मदत होईल तेवढी आम्ही सहकार्य. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.